आमच्या केला होता तेव्हाच्या. तर त्याचं आम्ही आता रिमॅपिंग करतोय. संपूर्ण महाराष्ट्र हा पुन्हा मोजून काढणे त्याची तयारी आम्ही करतोय. त्याकरता 2 बाबी करतोय. पहिला गावठाण जे आहे, गावठाणाचा पूर्ण ड्रोन सर्वे करून ॲक्युरेट सनद प्रॉपर्टी कार्ड आम्ही महाराष्ट्राचं वाटप करतोय. 60% महाराष्ट्राचं मॅपिंग झालं, 60% गावठाणाचा मॅपिंग झाला आणि 60% घरी आम्ही आमचा स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड पोहोचवला. 40% गाव शिल्लक राहिलेले आहेत. तसाच आम्हाला पुरा जालना शहराचा करा. या राज्यातलं सर्व शहर त्यांची मालमत्ता कार्ड आम्ही देणार आहे. कारण त्यांच्याकडे एखाद्या रहितकी असेल, रहितकी म्हणजे मालमत्ता नाही, तो एक व्यवहार. जालना नगरपालिकेचा टॅक्स म्हणजे टॅक्स आहे, तर पावते. पण मूळ त्याचा जो खरा स्वामित्व काय आहे, तर महसुली विभागाने दिलेला प्रॉपर्टी कार्ड तो मेन आहे. तर आम्ही आता विचार करतोय की जालना शहर आणि महाराष्ट्राचे सर्व शहर म्हणजे 2.5 कोटी परिवार ज्यांना प्रॉपर्टी कार्ड आहे. पुढच्या काळात आम्ही विचार करतोय की व्हर्टिकल सातबारा, एका बिल्डिंगमध्ये जे 15 लोक राहतात किंवा 50 लोक राहतात, जमीन समजा उद्या बावनकुळेंच्या नावाने आणि मालमत्ता उभी झाली आणि आम्ही रहितकी केली, त्यांच्याकडे फक्त रहितकी आणि टॅक्स आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही. तर व्हर्टिकल प्रॉपर्टीला सुद्धा प्रॉपर्टी कार्ड देईल हा सुद्धा विचार महसूल विभाग करताय. महसूल विभाग हाही विचार करताय की जालन्यामध्ये समजा ही कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग आहे, आम्ही याचा रेडी रेकनर जेव्हा काढतो, रेडी रेकनर म्हणजे जे आपला रेट काढतो आमच्या IGR, तर त्याचा झोन तयार झाला आहे. जसं इकडे कलेक्टर ऑफिस आहे, तिकडे मोठा हॉटेल आहे, तिकडे छोटी वस्ती आहे, तिकडे छोटा घर आहे, असे अलग अलग प्रकारचे लोक झोनमध्ये राहतात. पण आमचा आता सध्या परिस्थिती काय आहे की आमचा IGR किंवा आमचा जो मुद्रांक अधिकारी जो व्हॅल्यू ठरवतो जमिनीची, तो झोन तयार केल्यामुळं जो मेन प्रॉपर्टीचा जो व्हॅल्यू आहे तो सर्व झोनला लागतो. त्यामुळे गरीब माणसालाही रेडी रेकनरचा रेट तो, मिडियम क्लासलाही तो आणि मोठ्या हॉटेलवाला तो. पुढच्या काळामध्ये आम्ही या 5 वर्षाच्या सरकारमध्ये मायक्रो झोनिंग करतो. ते कलेक्टर ऑफिसच्या एरियाचा वेगळा झोन, हॉटेलचा वेगळा झोन, झोपडपट्टीचा वेगळा झोन. त्यामुळं काय होईल की जो व्हॅल्यू झोन आहे ते व्हॅल्यू झोन वेगळा होतील. त्यामुळं रजिस्ट्री करताना मात्र किंवा मालमत्ता विकताना किंवा मालमत्ता घेताना जर मायक्रो झोन असेल तर तेवढ्याच मालमत्तेचा त्याचा झोनचा किंमत लागेल त्याला. तर आज तो गरीब माणूस त्याला विकायचा आहे किंवा घ्यायचा आहे, त्याच्याकडे कुठले पैसे आहे एवढ्या झोनचे, एवढ्या रेटचे. त्यामुळं व्हॅल्यू झोन आम्ही तयार करणार, मायक्रो व्हॅल्यू झोन, त्याच्यावरही काम करणार आहे. आम्ही ठरवलं आहे की पुढच्या 5 वर्षात मीच अध्यक्ष आहे कमिटीचा. मला मुख्यमंत्र्यांनी या कमिटीचा अध्यक्ष केला आहे. 11 आमदारांची समिती आहे, 9 अधिकारी आहेत, सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत. या राज्यातले सर्व सिंगल डॉटेड, डबल डॉटेड, मामलेदार कोर्टाने तयार केलेले रस्ते, 143च्या अधिकारात तहसीलदारांनी तयार केलेले रस्ते, 2 भावाच्या भांडणामध्ये तयार झालेला रस्ता. आता रस्त्याचा हा वाद आहे की रस्ता 4 फूटचा आहे की 5 फूटचा आहे की 3 फूटचा आहे, याच्यावरच वाद चालू. शासनाने हा निर्णय घेतला की कुठलाही रस्ता कमीत कमी 12 फूटचा कमी राहणार आणि जो रेकॉर्डवर आहे तो कधी 30 फुटा 40 फुटा तो आहेच आमचा, पण जो छोट्याचा छोटा रस्ता जो असेल तो 12 फुटाचा. याच्याकरता आखणी करणे, अमरावतीने एक चांगला पॅटर्न तयार केला. अमरावतीने गाव वाईज, व्हिलेज वाईज, ग्रामपंचायत वाईज नाही, व्हिलेज वाईज पूर्ण पांधन रस्त्याचा मॅपिंग केला. कुठला शिव रस्ता कुठून गेला, कोणाच्या शेतातनं गेला, डबल डॉटेड कुठं आहे, सिंगल डॉटेड कुठं आहे, त्याचं मॅपिंग करून गावागावामध्ये मॅप लावला पांधन रस्ता. त्याचा मोठा मॅप तयार करून गावागावामध्ये डिस्प्ले केला शेतकऱ्यांना आणि त्यावर आता काम चालू झालं. मग त्या रस्त्याला खुला करणे, त्या रस्त्याला 100% आम्ही ठरवलं आहे की बाउंड्रीज फिक्स करणे रस्त्याची, शेत रस्त्याची. 12 फुटाचा असेल तर 12 फुटाचा साईड जो आपल्याला करायचा आहे
दोन्ही साईडला वृक्ष लागवड करायची, 10 कोटी वृक्ष लागवड. म्हणजे उद्या किती मोठी पिढी आली, पुढच्या 5 वर्षाची पिढी आली तरी ती जर झाडं लागले तर बाउंड्री फिक्स होऊन जाईल. आणि झाड तोडता येत नाही. जर तुम्ही स्टोन लावला, दगड लावला तर दगड काढून फेकून देतात. पण झाड लावला की झाडाला तोडता येत नाही, कारण फॉरेस्टचा एवढा लागतो, पोलीस केस येईल, 2 केस दाखवतात. त्यामुळे आम्ही आता या राज्याचे जेवढे रस्ते आहेत त्याची बाउंड्री ही झाडाने फिक्स करतो, झाडं लावून. त्याकरता आमचं अभियान छत्रपती शिवाजी महाराज अभियान आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आम्ही ते झाडं लावायची योजना तयार करू आणि छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात रस्ते मोकळे करू. साधारण आम्हाला 3 वर्षाचा काळ लागेल पूर्ण रस्त्याचा कंप्लीट शेतकऱ्यांना न्याय देण्याचा. एक दिवसाचं काम नाही आहे. काही मामलेदार कोर्टाच्या केसेस चालू आहेत, काही अर्धन्यायिक केस चालू आहे वगैरे, याच्यामध्ये आम्ही करतोय. पण आम्ही याच कार्यकाळात, देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एकही रस्ता कच्चा राहणार शेतकऱ्याचा, तो पक्का राहील. त्याच्यासाठी जवळ 2029 पर्यंत जो 5 वर्षाचा आमचा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळात ते आता जे जनतेने बहुमत दिला, त्या बहुमताच्या काळात पहिला आम्ही हा टार्गेट केला आहे. हे काम केलं म्हणजे तरी पण होणारच आहे. दुसरा, आमच्याकडे आमच्या तहसीलदार पासून तर रेव्हन्यू मिनिस्टर पर्यंत माझ्यापर्यंत खूप केस पेंडिंग आहे. लोक चक्रा मारतात. 3 महिन्याच्या आतमध्ये शून्य झाला पाहिजे केस. तहसीलदार तर शून्य झाला पाहिजे. ऍडिशनल कलेक्टर, ऍडिशनल कमिशनरकडल्या केसेस त्या सुरू आहे, 90 दिवसात संपल्या पाहिजे. याचा मी आज आढावा घेऊन जाणार आहे. 90 डेमध्ये केस क्लोज, याचाही निर्णय आज करणार आहे. या ठिकाणी जिवंत सातबारा म्हणजे मृत सातबारा, म्हणजे माणूस मरून गेला, कोणी वारस चढला, असा 1,30,000 सातबारा असा आहे महाराष्ट्रात. त्याला आम्ही जिवंत सातबारा करतो. त्याच्या एक मोहीम जिवंत सातबारा 1 आणि जिवंत सातबारा 2. सातबाराच्या नोंदी ह्या वर्षानुवर्ष तलाठीने घेतल्या नाही. मृत आहे सातबारा. 21 प्रकारच्या नोंदी घेतल्या पाहिजे तहसीलदार तलाठी. कुठल्याही प्रॉपर्टीच्या 21 नोंदी असल्या पाहिजे तलाठ्याकडे. नाही, मला माझं अभियान मांडलं. तुम्ही बोर झाले असेल तर बंद करून चालले. नाही, प्रश्न उत्तर, माझं अभियान मांडायला आलोय. संपल्यावर तुम्हाला 2 नाही 4 तास बसायचं आहे. रात्रभर बसायचं आहे. मी रात्रभर बसणार आहे इथे. तुम्ही बसू शकता माझ्या बुकिंग. तुम्ही अलाव आहे, तुम्हाला काही ओपन आहे. क्लास 2 फ्री होल्ड, क्लास 2च्या क्लास 1 जमिनी आमचे तहसीलदार थांबून ठेवतात. क्लास 2च्या क्लास 1 जमिनी करायच्या. आम्हाला सरसकट क्लास 2च्या क्लास 1 करून द्यायचं. कारण आमच्याकडे तक्रारी आहे की जोपर्यंत माणूस भेटत नाही तोपर्यंत क्लास 1 करायचा नाही. शासनाची भूमिका फ्री होल्ड करायच्या जमिनी. त्या जमिनी त्याला लोकांना दिल्या आहेत, त्या फ्री होल्ड करायच्या. त्या जमिनीचा आम्ही या ठिकाणी करणार आहे, ते काम करणार आहे. मी आता लवकर वाचून त्यांना घाई आहे थोडी. या ठिकाणी काही शर्तभंग झाले आहेत. जमिनी सरकारी जमिनी दिल्या त्या शर्तभंग झाल्या आहेत. शर्तभंग त्या ठिकाणी रेग्युलाइज केले पाहिजे. सरकारी जमिनी मोठ्या मोठ्या लोकांनी लाटलेल्या आहेत, त्याचे अतिक्रमण तोडून टाकले पाहिजे. याकरता ही मोहीम घेतलेली आहे. जसं मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जमीन मुंबईमध्ये एका बिल्डरने कब्जा केला. मागच्या महिन्यात मी तोडून टाकला 9 कॉम्प्लेक्स. त्यांच्या वारसदाराची जमीन, बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदाराची जमीन मोकळी करून दिली पूर्ण. तसं मला कळलं की जालन्यामध्ये आमचे अधिकारी ते ITIची जमीन, 4 एकर जमीन जी कोणतरी व्यक्ती याच्यावर कब्जा करायचा प्रयत्न करतात, तात्काळ महिनाभरात कलेक्टरने जमिनीचा कब्जा घ्यायचा आणि ती जमीन ताब्यात घ्यायची. याच्यासाठी काम करणार आहे. काही कागदपत्र वगैरे सर्व आहे. आमचे अधिकारी पाहत नाही गोष्टी वेगळी. ते जरा त्याचा बंदोबस्त करायला आलोय. 4 एकर जमीन ती सरकारचीच आहे.
सरकारने ताब्यात घेतली पाहिजे. प्रिन्सिपल लोकांचं भांडतायत. मला माहिती आहे जो राजकीय असेल तो असेल 4 एकर जमीन जे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी ती कलेक्टरने घ्यायची आहे वापस. कलेक्टर त्यामध्ये काम करणार आहे. ॲग्री टॅग महत्वाचा विषय आहे. 100% शेतकऱ्यांना ॲग्री टॅग नोंदणी करणं. केंद्र सरकारच्या ॲग्री टॅग नोंदणी एक कोड मिळतो. त्या कोडवर शेतकऱ्याला आणल्याशिवाय मी तुम्हाला याच्याकरता पत्रकार साहेब मी तुम्हाला विनंती करतोय की थोडा वेळेच्या काळ देतोय. हे जालना जिल्ह्यातला अत्यंत कोर विषय जे मी आता ॲग्री टॅग म्हणजे काय 100% शेतकरी तुम्ही जर आज पाठवला 100% शेतकऱ्यांना ॲग्री टॅगवर आल्याशिवाय पुढच्या योजना मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला पीक विमा असेल, खत पाहिजे असेल, तुमचा युरिया पाहिजे असेल, सल्फेट पाहिजे असेल, नुकसान झालं असेल नुकसान भरपाई पाहिजे असेल, विजेच्या बिलाची सबसिडी पाहिजे असेल, ॲग्री टॅगचा क्रमांक घेतल्याशिवाय त्याला आता मिळणार नाही. मला वाटतं की 84% झाला ॲग्री टॅग 75%. 75% शेतकरी ॲग्री टॅगवर आला त्याला क्रमांक मिळाला. तो कोड नंबर आहे. जसं आपला ATM असतो कार्ड त्याला त्या कार्डवरच सारं मिळेल. म्हणून 100% 25% शेतकरी शिल्लक आहे. आपल्याला विनंती आहे की आपण जरी बातमी 100% शेतकऱ्यांनी ॲग्री टॅग नंबर घ्यावा आणि आपला कार्ड घ्यावा, नोंदणी क्रमांक घ्यावा, जेणेकरून तो सुटणार नाही कुठल्या वेळी. उद्या तो काय प्रधानमंत्री योजना दिली, मुख्यमंत्री योजना दिली त्याला मिळत नाही, ॲग्री टॅग नाही. तर संजय गांधीवर आपण DBT वर आपण 100% आणतो. लाडक्या बहिणीचा आपण डायरेक्ट DBT केला, डायरेक्ट पैसे सरकारकडे येतात. तर ॲग्री टॅग शिवाय सरकारी योजना मिळणार नाही. त्यामुळे हे एक महत्वाचा विषय महसूल खाता करताय. काही विशेष सहाय्य योजनेमध्ये DBTचे क्रमांक कारण पहिले संजय गांधी विशेष सहाय्य योजनेमध्ये केंद्राचा राज्याचा पैसा ट्रेझरीत द्यायचा, तहसीलदारकडे यायचा, मग वाटप व्हायचा. आता DBT केला पण 20% गरीब माणसं फिरतायत रस्त्यात, त्याचं DBT झालं नाही. आता मी कलेक्टरला सांगणार आहे की आपला तलाठी घरोघरी पाठवा आणि 100% अंध अपंग निराश्रित लोकांचा DBT करून द्या आपल्याकडून. ते तहसीलदारांना टक्का मारायची गरज नाही, तलाठी गेला पाहिजे. याचाही आम्ही तयारी करतोय. आता तालुकास्तरीय जिल्हास्तरीय लोकशाही दिवस हा सुरू केला पाहिजे कलेक्टरने. लोकशाही दिवसात का आज मला वाईट वाटतं की एवढं मोठं प्रशासन आहे महसूल 385च्या वर तक्रारी आज माझ्याकडे आल्या आहेत. या तक्रारी कशा आहेत मी त्याचा अभ्यास केला. सकाळपर्यंत 5 अंबडमध्ये आल्या, रस्त्या भेटला, याचा अभ्यास केला. 7-12 नाव नाही, छोटे छोटे तक्रारी. तर तलाठी जर विचार केला तर 48 तासाच्या तक्रारी संपू शकतात. तहसीलदारने विचार केला तर 2 दिवसात तक्रारी संपू शकतात. कमीत कमी विचार केला तर 1 दिवसात संपू शकतो. पण त्या गरीब माणसाला कुठे सुनवाई नाही. त्याच्यामुळं लोकशाही दिनाचं आयोजन विभागीय आयुक्तापासून तर तहसीलदारपर्यंत लोकशाही दिवस पुन्हा सुरू केले पाहिजे आणि लोक अदालती रस्ते अदालती सुरू केल्या पाहिजे. पुणे कलेक्टरनी चांगला काम केला. त्यांनी 30,000 केसेस सुरू होत्या, त्याच्यापैकी त्यांनी लोक अदालत लावला. इकडला पार्टी तिकडला पार्टी त्यांचा वकील बसवला. 11,000 केसेस लोक अदालत समिती संपवल्या. तर विभागीय आयुक्त संभाजीनगरने पुढचे एका दिवशी होणार नाही, पुढचे 3 महिने या पूर्ण मराठवाड्यात लोक अदालत या ठिकाणी करायचं. आणि जेवढ्या केसेस सुरू आहेत भावाभावाच्या भाऊकीचे आहेत, आजूबाजूचे आहेत, सर्वांना बोलवून समोर बोलवून या दोन्ही समोर त्या ठिकाणी लोक अदालत लावून त्या ठिकाणी केसेसचा निकाल काढायचा. मला विश्वास आहे की त्या विभागीय आयुक्ताला पुढाकार घेतला 15,000 केस लोक अदालतमध्ये संपवले. लोक अदालत लावला पाहिजे याचे आमचा आग्रह आहे. या ठिकाणी जसं आता आम्ही हा महसुली सप्ताह केला, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत महसुली सप्ताह होता, आज समारोप केला. आता पुढच्या काळामध्ये 4 किंवा 5 विषयाला धरून महत्वाच्या विषयाला धरून माननीय राष्ट्रनेते नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर आणि महात्मा गांधीजी त्यांचा जन्मजयंती आहे 2 ऑक्टोबर. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आम्ही असा अभियान डिझाईन करतो आहे ज्या अभियानामध्ये आमच्या कमिशनर ते तलाठीपर्यंत सर्व अधिकारी ग्राउंडवर राहतात, फील्डवर राहतात, कार्यालयात नाही राहतात. असं अभियान ज्यातनं
जे आता 385 तक्रारी आल्या, मला असा दिवस पाहिजे आहे जालन्यामध्ये की जेव्हा मी पुढच्या वेळी जालन्यामध्ये येईल, मी किती इथे येऊन बसलो डीपीसी हॉलमध्ये, तक्रारी आणा तक्रारी आणा, एकही माणूस मला भेटायला नको यायला पाहिजे. तो दिवस आला पाहिजे जालन्यात. याच्याकरता आम्हाला काम करायचं. तो दिवस आणण्याकरता आमचं सरकार काम करतं, विचार करत आहे. एकही व्यक्ती महसूल मंत्र्याला भेटला नाही असा दिवस. हा, वरच्या कामात तर ठीक आहे, गव्हर्नमेंट मुख्यमंत्र्याकडे काम आहे, त्यांना मंत्रालयात काम आहे, पण तहसीलदारनी अडवला आहे, कलेक्टरनी अडवला आहे, कमिशनरनी कडे अडला आहे, असा कुठलाही कागद नको. असा डिझाईन आम्ही करतो, त्याचे काम करतो आहे. या ठिकाणी मी आधीच सांगितलं की अनेक वर्षापासून भूसंपादन जमिनी झाल्या, रस्त्याकरता झाल्या, कॅनलकरता जमिनी घेतल्या लोकांच्या, पण कमी जास्त पत्रक नाही केला. म्हणजे 7/12 जुनी जी जमीन गव्हर्नमेंटने घेतली 7/12वर त्या शेतकऱ्याच्या नावाने कमी जास्त पत्रक केलाच नाही. त्याच्यामुळे 7/12वर शेतकऱ्याची गव्हर्नमेंट लँड आहे, पण शेतकऱ्याच्या नावावरच जुनी आहे. एक मोहीम तयार करून कमी जास्त पत्रक जो आहे, जर समृद्धीमध्ये गेला असेल, जर कॅनलमध्ये गेला असेल, कुठल्याही रस्त्यात जमीन गेली असेल, तेवढी जमीन 7/12वरनं कमी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या. नाही तर शेतकरी तर पूर्ण विकून टाकतो आणि मग मोजणीच्या वेळी जमीन दिसत नाही कुठे गेली म्हणून. त्यामुळं ॲक्युरेट म्हणजे हा आपल्याला असा काळ आणायचा आहे की आधी मोजणी, म्हणजे उद्या जर तुम्ही एखादी जमीन घ्यायचा विचार केला कोणी तुमच्यापैकी, तर आधी मोजणी, मग खरेदी खत, मग फेरफार. मोजणी, खरेदी खत, मग फेरफार. आता उलटा होते, आता खरेदी खत पहिले, मग मोजणी पण जमीन दिसत नाही, आणि मग फेरफार घेताना त्याच्यापेक्षा वाईट काम आहे. राज्य आपल्या आता आपलं असं करायचं आहे, उलटं करायचं आहे. आणि मोजणीची जी वेळ आहे ती वेळ महिन्याभराच्या आत करायची. त्याकरता आम्ही 10-15 एजन्सी, प्रायव्हेट एजन्सी आता आणतोय. म्हणजे आता आमचं जे लोक आहेत भूमी अभिलेखवाले, त्यांच्याकडे येऊ शकत नाही. त्यामुळे एका भूमी अभिलेखकडे 10 एजन्सी देतोय. कुठली एजन्सी निवडून तुम्हाला जमीन मोजता येईल, तो SLR तातडीने त्या ठिकाणी स्टॅम्पिंग करेल आणि त्या ठिकाणी आपल्याला हे करता येईल. या ठिकाणी शेवटचं तुकडेबंदी, तुकडेबंदीचा निर्णय अत्यंत महत्वाचा देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. तुकडेबंदी म्हणजे ज्या गरीब माणसांनी 1000 फुटाचा 1500 फुटाचा प्लॉट घेतला, MRTPचे बंधन आहेत, रिजनल प्लॅनचे बंधन आहेत, तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळे त्याची जमीन रेट म्हणजे नोट करारनामा झाला, काही राईट घेऊन गेली, तर 7/12 होत नाही. आता तुकडेबंदी कायदा असल्यामुळे त्याला कधीच 7/12 मिळणार त्या जमिनीचा, तो स्वामित्व मिळणार नाही. तुकडेबंदी कायदा आम्ही हटवलेला आहे. शहरी भागाच्या 100 मीटर 200 मीटरची सीमा ठरणार आहे. एक SOP आम्ही काढणार आहे, कशा प्रकारे तुकडेबंदी क्लिअर करायची. आतापर्यंत जे काही अनधिकृत झालं आहे ते अधिकृत करून देणे, पण यानंतर मात्र अनधिकृत होणार नाही. याच्याकरता SOP जे येत आहे आमची, त्याची SOP आम्ही आमदार साहेबांना देणार, त्यांच्या मतदारसंघात तेही काम करतील. तुकडेबंदी कायदा निरस्त करणे हे अत्यंत महत्वाचं होतं, तो आम्ही केला. पण त्याच्यामध्ये SOP नुसार आता पुढे कायदेशीर आम्ही करणार आहोत. शेवट तर आला की आता आमचा एक फेस ॲप आहे, केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करला फेस ॲप दिला आहे. फेस ॲप म्हणजे काय आहे, तुमचा जो मोबाईल आहे, तुम्हाला जे कार्यक्षेत्र म्हणजे तलाठी ज्या एरियाचा आहे त्या एरियात तो तिथे जाऊनच आपली मोबाईलवर आपला फेस ॲप काढून त्याला आपली त्याची एंट्री करावी लागेल. प्रेझेंटली तहसीलदारला आपल्या कार्यालयातून करावं लागेल, कलेक्टरला आपल्या कार्यालयातून करावं लागेल. आमचा म्हणजे प्रधान सचिवापासून तर तलाठ्यापर्यंत सर्वांना आम्ही फेस ॲपवर आणतो. यानंतर जर फेस ॲपवर त्याच्या नोंदणी झाला नाही, त्या दिवशी जे कार्यालयात आल्याबरोबर फेस ॲप उघडून आपला फेस रजिस्टर करून प्रेझेंटली लावली नाही, त्या दिवशी तो अपसेट दिसेल. आणि आम्ही डॅशबोर्ड आणतोय, त्या दिवशी त्यांनी काय काम केलं त्या डॅशबोर्डवर टाकायला लागेल. म्हणजे मला महसूल मंत्री म्हणून मुंबईतून बघता येईल की जालन्याच्या या तलाठ्याने आज पूर्ण काम केलं, डॅशबोर्डवरही बघता येईल. तो डॅशबोर्ड आम्ही लागू करतो आणि फेस ॲप लागू करतोय, जेणेकरून तलाठी आपल्या नोकरीवर आहे की नाही, ज्या दिवशी तो फेस ॲपवर दिसेल त्या दिवशी तो आहे ना तो अपसेट आहे. आणि फेस ॲपचा जो प्रेझेंटी आहे तो त्याच्या एरियात जाऊन घेऊ शकेल, कारण त्याला जिओ फेन्सिंग आहे. तो घरी बसून तिथे अशी हजेरी लावू शकणार नाही. म्हणजे मी घरी बसलो आणि मी हजेरी लावतो आपल्या हलक्यावरनं साध्यावरनं, तर होणार नाही. तर फेस ॲप आम्ही लावतो आहे आमच्या खात्यामध्ये, हे आम्ही करतो आहे.
अत्यंत महत्वाचं जे यातून काही गोष्टी आता काही ठीक आहे नंतर बोलू. तुम्हाला खूप वेळ झाला, मला माफी मागायची आहे उशीर झाल्यामुळे. खरं तर आम्ही जो महत्वाचा विषय महसूल, हा महसूल खातं हे 14 कोटी जनतेच्या प्रत्येक घराशी संबंधित आहे, कारण ही प्रॉपर्टी आहे. कारण सरकारची पहिली जबाबदारी काय, कुठल्याही सरकारची जनतेच्या जीवाचं रक्षण करणं, म्हणजे पोलिसांनी जनतेला सुरक्षित ठेवणं. आणि दुसरी सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे जनतेची मालमत्ता ही त्यांचं मालमत्तेचे जतन करणं. हे खातं महसूल खातं आहे. जनतेच्या जीवाचं रक्षण करणे आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, दोन जबाबदाऱ्या सरकारच्या आहेत. एककडे गृह खातं आमचं काम करतं जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याचं, आणि मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करतं महसूल खातं. या खात्यामध्ये जर आम्ही बदल घडवला तर या ठिकाणी खूप काम करण्याचा स्कोप आहे. खूप लोक याची परेशान आहेत आणि याच्यामध्ये कोर नेट महसूल जो आहे तो नेमका मागे पडलेला आहे. आमच्या कलेक्टरकडे अलग अलग कामं लागले आहेत, कमिशनरकडे अलग अलग कामं लागले आहेत, पण जोपर्यंत हा कोर महसूल आहे तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत खरा महाराष्ट्र जो आपल्याला पाहिजे आहे तो पुढे जाऊ शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा शासनाचा विचार आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये या महसूल खात्याला जे काही लोकांची अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू. सर, तुम्ही अजेंडा मांडला होता, खूप सुंदर मांडला. हे सगळं इम्प्लिमेंट करायला तहसीलमध्ये कर्मचारी आहेत का? एक एक कर्मचाऱ्याकडे 5-5 टेबल 6-6 टेबल आहे, तर कर्मचारी काम करेल का अजेंडे पाळेल? हा अजेंडा नाही, हा कामच आहे. ज्यावेळी तो नोकरीवर लागला ना, एवढ्या कल्पना मांडल्या आहेत. कल्पना नाही या त्याचं कामच आहे, संकल्पना नाही आहे. मी महसूल कायदा वाचून दाखवला आहे. आज ज्या दिवशी तो नोकरी कर्मचारी आहेत का? 100% आता आपण AI टेक्नॉलॉजी जी आणली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि आपण जे आधुनिकीकरण स्वीकारलं आहे त्या आधुनिकीकरणामध्ये आपण हे सारं करू शकतो, फक्त करण्याची मानसिकता पाहिजे. चालतं. एक महसूल मंत्री जर राज्य सांभाळतं, एक महसूल मंत्री 2 जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय, नागपूर आणि अमरावती. एक तलाठी 4 साथी सांभाळू शकत नाही. पदभरती करणारच, बऱ्यापैकी पदभरती झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्याला एवढं छोटं काम दिलं आहे कर्मचाऱ्यांना, काम करायची मानसिकता असेल ना तर कोणतंही काम कठीण नाही. एक तहसीलदारला एक तहसील सांभाळायची आहे, आणि अशा देशामध्ये आपल्या प्रशासनिक व्यवस्था आहे की देश सांभाळू शकते, अशा टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळं मी हे जे कल्पना म्हटलं हे मूळ काम आहे महसूलचं, जे करत नाही आहे त्याच्यासाठी करत आलो आहे. हे काही आता कमिशनरला विचारा हे काम कोणाचं आहे, यांचंच काम आहे. त्यांना आठवण करून द्यायला आलो आहे मी, तुम्ही हे करत नाही म्हणून. याच्यामुळं आपलं खरं अडलेलं आहे. जिल्ह्यामध्ये 35 कोटी रुपये शासनाचे म्हणजे तलाठ्यांनी किंवा ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी एकूण लॉग इन ID अधिकाऱ्यांचा वापर केला आणि 35 कोटी रुपयांचं शासकीय अनुदान परस्पर लाटलं. त्यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये पण सर्व आमदारांनी उपस्थित केले, विशेष करून मुंजे साहेब असतील, खोतकर साहेब असतील, लोणीकर सगळ्यांनीच. पण त्याच्यात अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीये. आणि त्या ज्यांनी हे पैसे घेतले त्यांच्याकडून रिकव्हरीचं काय? सगळ्यांनी मालमत्ता घेतल्या, गाड्या घेतल्या, घोडे. मी आज अमाऊंट 100 कोटीपर्यंत गेलेली आहे. मी आता हे जे अजून बाकीचे तालुके अजून बाकीचे फक्त तलाठी निलंबित झाले, बाकी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना निलंबित नाही, त्यांनाही वाचवण्याचे प्रयत्न चालू. नाही, अधीक्षक कृषी अधिकारी तर 6-6 महिने आपल्याला येतच नाही, डायरेक्ट सांगतात. अर्ध्या अधिकारी तो उपस्थित नसतात. रेल्वे आणि वेळेवर तर कार्यालय वेळेवर जालन्याचं सिटी सर्व ऑफिस संशोधनाचा विषय आणि 1999 पासून ज्याला भूखंड घोटाळा गाजतोय त्याचं फाटक कमिशननी चौकशा केल्या. तर फाटक कमिशनचा अहवाल आता इथून निघून गेलेला कलेक्टरनी नाकारला. आमच्या आमदार खोतकरने याच्यात एलेक्यू केला होता. जालन्यामध्ये 3 सर्वे नंबरच वाढवले. घोटाळे आणि एकूण जालना शहरामध्ये असे लाखो घोटाळे,
तर 5,000 पॅन कार्ड बोगस निघाले आणि त्याच्यावर कोणावर कारवाई झालेली नाही. अशा पद्धतीने तुम्ही जी अपेक्षा करताय या संदर्भात खुद्द आवाज उठवला होता. मी तेच सांगतो तुम्हाला की हे सर्व तपासण्याकरताच मी 3 तास बसणार आहे. आता आलो त्याकरता आहे की जे विधान परिषदेमध्ये विधानसभेत आमचे आमदार साहेबांनी पत्करजींनी नारायणनी सर्वांनी जे मी त्यांना विधानमंडळात आश्वासन दिलं त्या आश्वासनाचे जसं तलाठ्यांनी केलेला भ्रष्टाचार, कृषी अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, यावर गुन्हे का दाखल झाले, यावरचं शेवटी अहवाल यायचा होता, लास्ट अहवाल विधिमंडळात आला. या सर्व विषयावरच मी काम करून चाललो आहे. 3 तास आता मी इथे बसणार आहे पुन्हा. इथलं जे वाळू चोरी पकडण्यासाठी अधिकृत तुमच्या तहसीलदारांनी, तुमच्या डेप्युटी कलेक्टरनी बंदुकांची परवाने द्या आम्हाला अशी मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे.